नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। देशभरामध्ये कोरोना रुग्णवाढीचा कहर सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। गेल्या 24 तासात 3,86,452 नवे रुग्ण आढळलेत। गेल्या 24 तासात 3,498 कोरोना बाधितांचा मृत्यू देखील झालाय। देशामध्ये आतापर्यंत 1,53,84,418 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत। सध्याच्या घडीला देशात 31,70,228 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, देशातला कोरोना रुग्णवाढीचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये, त्यातच कोरोना मृत्यूंची संख्या देखील दिवसागणिक वाढताना दिसतेय। अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती म्हणावी लागेल। प्रफुल्ल, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण पाहतोय की हा संपूर्ण आठवडा कोरोना ग्रस्तांची संख्या जी आहे ती संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते। साधारणतः 3 ते 4 दिवसाचा जरी आपण आढावा घेतला तर 3,60,000, 3,72,000, 3,84,000 अशा सलग एका गतीने ही संख्या जी आहे ती वाढताना दिसते। त्याचबरोबर मृत्यूची संख्या देखील याच पद्धतीनं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः 3,500 जे रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत ती प्रमाण जे आहे ते सलग या आठवड्यामध्ये कायम दिसून येत आहे। या सगळ्या जरी गोष्टी पाहिल्या तरी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण जे आहेत अनेक ठिकाणी बरे होताना दिसत आहेत, पण कहर मात्र नवीन रुग्ण जे सापडल्याचा कहर जो आहे तो सुरूच आहे। जोपर्यंत हा वेग मंदावत नाही आणि बरे होण्याचा रुग्णांचा दर वाढत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बराच गंभीर राहणार आहे। प्रफुल्ल, महाराष्ट्रासोबतच इतरही काही राज्यांमधल्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढतेय। दिल्ली किंवा कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये परिस्थिती दिवसागणिक आणखीन गंभीर बनत चालली आहे असं आकडे सांगतात। सोबतच उत्तर प्रदेशमधला कोरोना बाधितांचा आकडा देखील दिवसागणिक वाढताना दिसतोय। त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? आपण जर पाहिलं तर देशभरात जी सर्वात मोठी राज्य आहेत त्यांमध्ये कोरोनाचा कहर खूप मोठ्या प्रमाणात आणि तेथील आकडेवारी जरी आपण पाहिली तर ती देखील मोठी आहे आणि त्यामुळे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल आणि त्यानंतर खाली कर्नाटक असेल, या सर्वच मोठ्या राज्यांमध्ये जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे आणि दिवसाला जवळपास 50,000 ते 60,000 रुग्ण जे आहेत ते याच संपूर्ण मोठ्या राज्यांमध्ये सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि यामुळे ही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती 3.5 लाखांचा टप्पा जो आहे तो ओलांडला जातोय आणि जोपर्यंत या राज्यांमध्ये कोरोनाचा कहर नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच दिसणार। प्रफुल्ल, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। मुंबईमध्ये लसीच्या साठ्याअभावी पुढचे 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे। तरी देखील आज अनेक केंद्रांवर मुंबईकर येऊन लसीबाबत चौकशी करतायत। शिवाय काल साठा होता आणि आज तो नाही याबाबत अनेक नागरिकांमध्ये रोष आहे। मुंबईच्या बीकेसी परिसरात नागरिक गर्दी करतायत आणि याच परिसरातनं या गर्दी संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे, कारण लसींचा तुटवडा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण सध्या बीकेसीच्या केंद्राच्या बाहेर आहोत, जिथे या पद्धतीने एक छोटासा बोर्ड लावण्यात आलाय ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पुढचे 3 दिवस वॅक्सिनेशन बंद राहणार आहे। आज 30 एप्रिल आहे, 30 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख असे 3 दिवस लसीकरण संपूर्ण बंद राहणार आहे। तरी अनेकांना या निर्णयाबद्दल माहिती नाही, त्यामुळे बरेच जण या ठिकाणी येऊन विचारपूस करून जात आहेत। गेले कित्येक दिवस अशा पद्धतीचा ट्रेंड आपण पाहिला आहे की लस उपलब्ध नाही आणि आहे किंवा नाही याबद्दल लोकांमध्ये साशंकता असते, म्हणून काही जण आले त्यांना विचारूया। कुठून आलात? मी बोरिवली बिहाइंड द नॅशनल पार्क। पण मला सांगा, काल दुपारनंतर महापालिकेने जाहीर केलं होतं की पुढचे 3 दिवस लसीकरण सांगितलं का 5,000 आलेत म्हणून डोस, आणि आम्ही त्याच्यामुळे आलो। काल पण आलो, परत गेलो आम्ही, तेव्हा नव्हते। चला सकाळी 10च्या नंतर सांगितलं, परत आज आलो तर हीच आहे। दरवेळेला आम्ही येतो जातो 3 दिवसापासून असंच चाललंय। यांचे डोसेस मात्र आता पुढचे 3 दिवस येणार नाहीये, तर काय करणार?
नाही नाही, पण एकदा माहिती पडलं तर ते एवढे लांबून येतात सिनियर सिटीजन. आता त्यांचे वय पण नाही काय एकटे येऊ शकत. आता त्यांना इथून मी आहे तर तुम्ही येण्यापूर्वी फोन केला होता कुठं इथे? काल बघितलं फुल क्राऊड होता. परवाच्या दिवस सकाळी आलेला तर पोलिसने तिथूनच पाठवलं का नाही आहे करून वॅक्सिन नाही आहे. तर काल हे केलं तर आलंय करून. तर त्यांना बोललं टीव्हीवर मी बघितलं का 5,000च्या वर वॅक्सिन आलेली आहे. तर बोलला ठीक आहे आज भेटेल वॅक्सिन. तर आज पण ते नाही. तुम्ही मला सांगा का कुठून आलेला? अकोला मध्ये आली है। मैं भी सीनियर सिटीजन हूँ। सेकेंड डोज के लिए कोवैक्सीन का दिया है मुझे, और 22 तारीख को लिया था मार्च का। तो मैं सोचा अभी मैं भी सीनियर सिटीजन हूँ, मुझे भी किसी के सहारे के साथ ही आना पड़ता है, अकेली तो नहीं आ सकती। आता पुढचे 3 दिवस डोस नसणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया? आता कधी येणार तुम्ही? सोमवारी येऊन बघणार का? नहीं, सोमवारी तो बहुत क्राउड होगी। इतना क्राउड में मैं नहीं रह सकती। मेरे को IBP भी है, शुगर भी है, और ज्यादा वो धूप में वगैरह मुझे चक्कर आ जाते हैं। पुरेशी माहिती लोकांना नसल्यामुळे अनेक जण या ठिकाणी येतात, स्वतःहून खात्री करून जात आहेत की खरंच लस आहे अथवा नाही. जे नंबर्स इथे दिलेले आहे यापैकी नंबर्स लागत नाही असं लोकांचं सातत्यानं म्हणणं असतं, आणि त्यामुळे प्रत्यक्ष येऊन बघण्याखेरीज लोकांकडे पर्याय नाही आहे. स्टाफ आहे इथं जो लोकांना सांगतोय की आज पुढचे 3 दिवस लस नसणार आहे, पण तरी अनेक जण आहे जे स्वतःहून येऊन खात्री करून जात आहेत. आणि विशेषतः सिनियर सिटीजन यांना प्राधान्य दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे. कारण ऊन वाढत चाललं आहे, अशा वेळेला 5-5 तास 6-6 तास एखाद्या केंद्रावर जाऊन थांबणं हे त्यांच्यासाठी अतिशय घातक होत आहे. अनेकांना त्राससुद्धा होतो आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे जेव्हा केव्हा डोस येतील तेव्हा सिनियर सिटीजनला आणि दुसऱ्या डोजला प्राधान्य दिलं जावं, आणि एक काहीतरी यंत्रणा निर्माण केली गेली पाहिजे जेणेकरून आज येणाऱ्या माणसाला किमान उद्या तरी डोस मिळेल याची खात्री मिळावी. संपूर्ण नियोजनाचा अभाव असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये कोरोना लसीकरणाचे दुसरे डोस दिले गेलेले आहेत. गुरुवारी 6,648 ज्येष्ठ नागरिकांना हे डोस दिले गेलेले आहेत. महापालिका केंद्रांवर लसीकरण केलं जात होतं. लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच लस मिळू शकणार आहे. कोरोना लसीकरणासाठीचा जो दुसरा डोस आहे त्याचं महापालिका केंद्रावर लसीकरण केलं जात आहे. 6,648 ज्येष्ठ नागरिकांना डोस दिला जातोय. फक्त नोंदणी केलेल्यांनाच लस मिळणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत सध्या. चंद्रकांत, पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण तर सुरू आहे, मात्र फक्त दुसरा डोस ज्येष्ठ नागरिकांनाच दिला जातोय. इतकीच लस शिल्लक असल्याचं समजतंय. काय सध्याची स्थिती? अजिंक्य, आत्ताची अपडेट अशी आहे की आज लस मिळणार नाही आणि अनेक केंद्रावर लस मिळणार नाही. आपण सकाळी 9 वाजता याच केंद्रावरून लाईव्ह गेलो होतो. लोक शांतपणे लाईनीत बसले होते लसीकरणासाठी, पण आता यांना निरोप मिळाला आहे या कर्मचाऱ्यांना की आजची लस तुम्हाला मिळणार नाही, फक्त कालचे जे 50 डोस शिल्लक आहेत तेवढेच मिळतील. त्यामुळे लोकांचा अर्थ अक्षरशः सगळी चुळबुळ सुरू झाली, संताप अनावर होतोय. सगळे ते कर्मचाऱ्यांना उत्तर देता देता नाकी नऊ आलेलं आहे. आपण पाहू शकतो लोकांनी लाईनी तोडल्या. आणि काही मला सांगा, काय आज लस आहे की नाही, आली की नाही? 50 लोकांना लस देण्यात फक्त रोज किती येतात? रोज 200-300 लोक होतात रोज. हे लोक आता पहिले सगळे लाईनीत बसले होते, आता सगळे इकडे तिकडे विस्कळीत होतात. काय त्यांना सांगितलं का तुम्ही? जे हा सांगितलेलं आहे काय सांगितलं? ते फक्त 50 लोकांना लस देण्यात फक्त 50 लोकांना. मग बाकीच्यांनी मागे जायचं का? हो, हे त्यांना सांगितलं का? सांगितलं. हे कशामुळे झालं? आज लस येणार होती ना? नाही, लस 50 डोस आलेले आहे. 50 कालचे आहेत काचे? 50 देणार आहे म्हणून मॅडम म्हणते. कालचे का आजचे आहेत? म्हणजे आपण पाहिलं कालचे जे शिल्लक डोस आहेत तेच दिले जाणार आहेत. आज इथं लस नाहीये. मला सांगा, तुम्हाला लस मिळाली, आज लस आलेली नाही इथं, काय सांगितलं? माझा नंबर आहे तिथे, आईला नंबर आला. नंबर आला. मग इथं का थांबले तुम्ही लाईन सोडून? त्यांना विचारायला आलो मी. म्हणजे लोक मुद्दा असा आहे, लाईनी तोडून तुम्ही का उभारले इकडं? लसीसाठीच थांबलोय आम्ही. काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला इथं सांगितलं की आता 50च लस आलेत म्हणून. पण मग आता तुमचा नंबर आहे की नाही? त्या 50 नंबर नाही आमचा, नाही ना आलेला मग नंबर. परत कधी येणार काय सांगितलं? परत ते सांगतच नाही आम्हाला की कधी येणार, काय येणार. आता परत उद्या परवा लस मिळणार नाही म्हणजे बंदच आहे. म्हणजे आम्ही चक्रच मारत बसायचे का? काल पण येऊन गेलतो. काल आल्यानंतर मला म्हटलं की उद्या सकाळी आहे. सकाळी आल्यानंतर मला म्हणतात की आता 50 लसच आहे अवेलेबल. लाईन मी थांबू, उपयोग काय होणार आहे आता 50?
मी म्हणतो सगळ्यांचं वेटिंग घ्या ना, की उद्याचं वेटिंग आज घेतलं तर काय फरक पडतो, उद्या तीच लोक नंबर लावलेला असेल तर निवडत नाही, लस मिळत नाही आपल्याला. आता तर सांगितलं कमी 40 दिवस झाले दुसरा डोस घेण्यासाठी आलो. दुसरा डोस तो घेण्यासाठी आलोय, ते चौकशी करायला. तर काय सांगितलं तुम्हाला? नाही, अजून विचारलं नाही कोणाला. नाही. त्यांनी तुम्हाला आत्ता सांगितलं की आमच्याकडे 50 डोस आहे, लोकांना सांगितलं घरी जा. अजून त्यांनी ऑफिशियली सांगितलं नाही घरी जा म्हणून. त्यांनी सांगितलं आमच्याकडे फक्त 50 डोस आहे. लोकांनी करायचं काय? या मॅडम हॉस्पिटलमध्ये असतात, ते गेले 3 दिवसांपासून खेटा मारतात. आम्ही नाईट शिफ्ट हे इथं सुद्धा सगळे कामगार आहेत. रात्रभर कुणी काम करून सकाळी परत इथं उभं राहायचं का? घरी आई-वडिलांना जिवंत ठेवायचं म्हणून. आमची वॅक्सिनचं नाही म्हणत हो, घरच्यांना तर जिवंत ठेवायचं, पण उद्या मिळेल, परवा मिळेल, टोकन सिस्टम काहीतरी तरी ठेवा, काहीतरी तरी ठेवा. अहो सकाळी लिटरली आम्हाला वाटतं की जसं त्या पथारीवरती गोधळ टाकून रात्री झोपायला लागेल म्हणजे उद्या सकाळी माझा नंबर लागेल, अशी वाली हळ वाटतं जातं. तर काल पण आले, आज पण आले. त्यांनी टोकन सिस्टीम दिली पाहिजे. ह्या वेळेत तुम्ही या आणि या वेळेत लस घ्या. जर 50 लस अवेलेबल आहे तर 50 लोकांनाच बोलवायचं. एवढी गर्दी करून आज इथे कोरोना पसरला तर काय होणार आहे? हा पण विचार आहे की नाही. काल 3 दिवस मी स्वतः येते, हा तुम्ही विचार. आणि आम्हाला पण ब्लड प्रेशर, शुगर आहे, सेकंड डोस आहे, अजून अवेलेबल नाही. या गर्दीत आम्ही जर थांबलो तर कोण त्याची गव्हर्नमेंट जबाबदारी घेणार का? ही लोक घेणार का? कोण घेणार? शेवटी आम्हीच आमच्यासाठी मरतात लोक, स्वतः आजूबाजूची लोक मरतात. थोडा तरी विचार करावा गव्हर्नमेंटनी. लोकांचा संताप सुटत चालू. म्हणतात 50च लशी आहे, त्याच्यात तुमचा नंबर लागला तर बघा. आता इथे लोक 200 म्हणजे सगळ्यांना हेच कारण सांगितलं. आपण केंद्र प्रमुखांनाच विचारू, इकडे जाऊया, नेमकं त्यांना काय सांगितलं तर. पण इथं आहे का पण हे डॉक्टरना विचार पाहा. लोकांनी आता लाईन तोडली कारण लोकांचा संताप होत आले. लोकांनी सांगितलं. मला सांगा नेमकं काय आदेश काय आहेत? लस आहे की नाही? कारण महाराष्ट्राला कळून जाईल सकाळी एकदम शिस्तीत लोक होते, आपणच लाईव्ह केलं होतं, पण आता सगळं बिघडलं. सर हे बघा प्रॉब्लेम काय आहे. सर एक्सक्यूज मी, प्रॉब्लेम काय आहे? आपल्याकडे वॅक्सिनचा स्टॉक कालचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याकडे 5च वायल्स आहे. ठीक आहे, आपण बाहेर तसा बोर्ड पण लावला आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल तर फर्स्ट डोस असेल आणि सेकंड डोस वाल्यांना आम्हाला प्रायोरिटी देण्याच्या ऑर्डर्स आहेत. ठीक आहे, तर आम्ही आता ते एवढा सगळा मॉब मॅनेज करत करत थोडासा प्रॉब्लेम होतोय. कारण लोकांची वरून वॅक्सिनचा जो स्टॉक आहे आम्हाला तो स्टॉक कमी येतोय. ठीक आहे, स्टॉक आलाच नाही नाही आज तरी आलेला नाहीये. आज फक्त आमच्याकडे कालच्या आज बॅलन्स येणार नाही हे तुम्हाला माहित होतं की आता कळालं? नाही, आज कसं आहे दररोजचं रिपोर्टिंग आम्हाला दररोज सकाळी कळतं. ठीक आहे, रोज सकाळी आम्हाला रिपोर्टिंग होत असतं की आजचा स्टॉक येणार आहेत की नाही. आज काय रिपोर्टिंग झालं? आजचं रिपोर्टिंग नाही झालंय, म्हणजे स्टॉक नाही येणार आहे आजचा. म्हणजे स्टॉक येणार नाही. मग आता एवढी सगळी लोक सकाळपासून जमा झाली आहेत, त्यांना आपण किमान टोकन तरी देणार की नाही? सर उद्याच्या वॅक्सिनच्या स्टॉकचं पण आम्हाला काहीच रिपोर्टिंग नाही आहे का उद्याचं काय आहे, तर मग आम्ही आधीच टोकन नाही वाटू शकत त्यासाठी. मग आता यांनी परत उद्या येऊन चौकशी करायची? हो तसंच आहे. आता काय करणार? याच्यामुळे लोकांना मनस्ताप होतो. 6 वाजता लोक येऊन बसते तर त्यांना म्हणतात की ऑनलाईन केलं का, हे केलं का. आता ह्यांनी सांगितलं की ऑनलाईन नका करू, आलं की देतो आम्ही टोकन तुम्हाला. आणि आता माघारी पाठवतात. आम्ही 6 वाजता येऊन बसते. आमच्याकडे मोठे मोबाईल नसले तर आम्ही ऑनलाईन कशाने करणार? कुठनं करणार आम्ही ऑनलाईन? तुम्ही सांगा. पहिला नंबर आहे तर तिथनं हाकलून दिला आम्हाला त्यांनी. हा, आमच्याकडे ये नाही म्हणून पहिल्या नंबरला आले तुम्ही? हो, पहिला नंबर 6 वाजता येऊन बसले. तो का तिथं पहिला नंबर आहे माझा. तरी ते काय सांगितलं? आता सांगितलं की त्यांनी ऑनलाईन केलं तरी थांबा, नाही तर नाही थांबायचं. तुम्ही ऑनलाईन नाही केलं? ऑनलाईन केलंच नाही, आम्हाला माहितीच नाहीये सर. आमच्याकडे मोबाईलच नाही. हे लहान मोबाईल काय करणार आम्ही सांगा बरं. म्हणजे ही सगळ्यात मोठी अडचण आहे. हे सगळे कामगार वर्ग आहे, त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही, म्हणून ते वॉक इन इथं येऊन नाव नोंदणी करून घेतात. पण आता पालिकेने आदेश काढला की ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. म्हणजे सकाळी 6 वाजता येऊनही या महिला भगिनीला लस मिळणार नाहीये, त्यामुळे त्यांचा संताप झालेला आहे. चंद्रकांत, आपण बघतोय की जशी परिस्थिती पुण्यामध्ये आहे कदाचित राज्यातल्या इतर भागांमध्ये देखील आहे. कारण सांगितलंच गेलेलं नाहीये लसीच्या उपलब्धतेविषयी. लस उपलब्ध आहे का नाही हेच जर सांगितलं गेलं नसेल तर मग लोकांनी किती वेळा फेरा मारायच्या, चक्रा मारायच्या असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पुण्यातली स्थिती आपण बघितली. चंद्रकांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. मात्र लसीकरणासाठी गर्दी होतीये आणि नागरिकांना याबद्दलची कोणतीही सूचना दिली जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातला प्रकार आपण बघितला. कोल्हापूरमध्ये देखील लसीकरण केंद्रांवर सध्या तुफान गर्दी असल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू आहे.
मात्र रजिस्ट्रेशन नसलेले लोक सुद्धा केंद्रावर लस घेण्यासाठी म्हणून आलेले आहेत। जी माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडून त्यानुसार कोल्हापुरात पुरेशी लस उपलब्ध आहे। ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, कोल्हापुरात पुरेशी लस उपलब्ध असल्याची माहिती मिळते, गर्दी होतीये लसीकरण केंद्रांवर, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहेत। काय नेमकी सध्याची कोल्हापुरातली स्थिती? एक तर 11 नंतर नागरिक घराबाहेर पडू नयेत म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांना ते काम तर आहेच, पण दुसरीकडे लसीकरण केंद्रावर देखील पोलिसांना ड्युटी करावी लागते। हे चित्र दाखवतोय मी कोल्हापूर शहरातल्या राजारामपुरी परिसरातल्या लसीकरण केंद्रावरचं। आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी अजिंक्य या ठिकाणी मोठी गर्दी होती। जर आपण पाहिलं तर ही गर्दी ओसरलेली आहे। त्याचं कारण असं आहे की अनेक नागरिकांची नोंद करण्यात आली होती आणि अनेक नागरिकांची नोंद करण्यात आलेली नव्हती आणि जे नव्हती नोंद केलेली त्या देखील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली होती। आणि आता आपण पाहतोय की हे जे बसलेले नागरिक आहेत बाकड्यांवर, ह्या सगळ्या नागरिकांची नोंदणी केलेली आहे, त्यामुळे त्यांना तर आता लस दिली जाणारच आहे। एक डॉक्टर आहेत माझ्यासोबत, तुमची काय नोंदणी केलेली आहे? यादीत नाव आहे? माझी नोंदणी आहे, 29 तारखेला केलं होतं, आता मला देणार आहे। तो डोस आहे हा तुमचा? दुसरा कोविशिल्डचा दुसरा डोस। काकी तुमचे नाव आहे? हां आले, आता पुकारलेलं नाव त्यांनी म्हणून मी थांबले। पहिला डोस आहे माझा। यापूर्वी काय फेऱ्या मारायला लागले का? नाही नाही, एकदा फक्त नंबर दिला आणि आता नाव पुकारलं गेलं, काय प्रॉब्लेम नाही। आपण पाहतो ह्या प्रवेशद्वाराजवळ देखील अजिंक्य ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे या ठिकाणी, कारण काय सांगतायत आतमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न तर करूयात, मात्र अनेक नागरिक हे या ठिकाणी येत आहेत। हे काका आहेत, मोबाईल देखील दाखवत आहेत। काय झालं काका, तुमचं नाव नाही आहे यादीत? नाव घेतलेलं नाही आहे, सेकंड डोस आहे आमचा, सेकंड डोस आहे, अजून नाव आलेलं नाही। काय तुम्हाला मेसेज म्हणले? आता मेसेज काय, हे काय मेसेज आलाय की 30/4 सकाळी 9 ते आजच्या तारखेचा हा अजिंक्य आपण मेसेज थेट प्रेक्षकांना दाखवू शकतो। रमेश पांडुरंग लाड, युअर वॅक्सिनेशन इज शेड्युल्ड, आणि आजची तारीख आहे 30 एप्रिलची तारीख आहे, म्हणजे आज मग आता तुम्हाला इथं काय उत्तर दिलं? दुसरी यादी यायची आहे, ती डिक्लेअर करतो, थांबा थांबा असं साईडला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आपण बघतोय। आणि आतली परिस्थिती मी दाखवायचा खरं तर प्रयत्न करतो या ठिकाणी। हा मुख्य कक्ष आहे। मॅडम मला सांगा, किती केंद्रावर आता तुमच्याकडे लस शिल्लक आहे? कोण आहे डॉक्टर? आपण पाहण्याचा प्रयत्न करूया त्या ठिकाणी। काही पेशंट्स आतमध्ये आलेले आहेत, पोलीस देखील या ठिकाणी हा बंदोबस्त आपण पाहतोय की तैनात आहे। या ठिकाणी किती आहे? हे थेट प्रक्षेपण आहे, किती लस शिल्लक आहे कोण सांगणार? अधिकारी कोण नाही तर आहेत? 1 मिनिट आहेत, 2 मिनिट थांबा ना। आहेत आपल्याला सांगतायत ते अधिकारी आहेत म्हणून, मात्र समोर इतकी गर्दी असताना अधिकारी मात्र समोर आपल्याला दिसत नाहीत। आत्ताही आपण पाहतोय नाव घ्यायचे 30 तारखेचे, त्यांनाच फक्त 1.5 तासाच्या नंतर यायचं सर। किती लस शिल्लक आहे मॅडम? स्वप्नील, एक मिनिट केंद्रावर या किसारांना विचारूया, आपण सिस्टरना विचारूया। हॅलो, हा सिस्टर, आपली लस किती शिल्लक आहे विचारा। किती आहे? 10 तुम्ही पहिल्यांदा सगळ्या सेंटरवर म्हटला सर तुम्ही? तुमच्या ह्या सेंटरवर लस सेंटरवर 10 व्हायला आहे, 10 व्हायला फक्त 10 आहेत? 10 व्हायला आहेत। बाहेर नागरिक तर शेकडो आहेत। होय की सरपंच हॅलो सर, ॲप हे वरून आपल्या ऑपरेट होत असते, त्यामुळं ॲपवरून ऑपरेट झालेले नागरिक आहेत ना, हे आता आलेले आहेत। मग त्यांना आपण प्राधान्यक्रमानं 28, 29, 30 ह्या तारखेच्या नागरिकांना आपण प्राधान्यानं आता लस द्यायला लागलोय। बॉटल दिसते एकच आहे का इतकी? नाही, एकच काढायची असते, एका वेळेला एक काढायची असते। एकूण 10 आपल्या बॉटल आहेत, पण आता फक्त 10 पेशंटना देते नागरिकांना? मध्ये 10 नाही 100 नागरिकांसाठी लस आहे आपल्याकडे। येस, 10 लस बॉटल शिल्लक आहेत, ते 100 नागरिक? बरोबर, अगदी बरोबर। आणि त्यांची एक आपल्याकडे मोबाईल लिस्ट जनरेट झालेली आहे PC वरती, आणि ती जी लिस्ट आहे त्या लिस्ट प्रमाणे आपण नावं आता पुकारलेत आणि त्या लोकांना आपण प्राधान्यक्रमाने ती लस द्यायला लागले। ही सगळी माहिती आता त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। 10 म्हणजे फक्त 100 जणांनाच लस देता येईल इतकी लस या केंद्रावर शिल्लक आहे, पण आता आपण पाहतोय की ही इतकी मोठ्या संख्येनं गर्दी आहे। या झाडाखाली काही महिला आहेत, त्यांच्याशी अजिंक्य आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काकी काय सांगितलं तुम्हाला? थोडा वेळ थांबा म्हणलेत आणि मग तुमचं नाव आहे यादीमध्ये? आत्ताच्या यादीत नाही आहे, 1 तासानं यादी येणार, त्याच्यात येणार। पण आता आत मी चौकशी केली, फक्त 100 लस शिल्लक आहेत।
मला 30 तारखेची अपॉइंटमेंट आहे. 30 तारखेची अपॉइंटमेंट आहे आता. 30 तारीखच आहे ना. हो तेच की अपॉइंटमेंट अनेक तासानं सांगणार. तुमचं यादीत नाव आहे का? नाही आलेलं नाही आहे. आज मेसेज आला का तुम्हाला? आज मेसेज नाही आलेलं. मेसेज आहे की 30 तारखेचा आहे की मेसेज. आता आम्ही आता 2 वेळा येऊन गेलो, शेवटी एकदा येऊन गेलो आहे नव्हतं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. काय प्रयत्न केले गेले पाहिजे अजून असं वाटतं? सावळा गोंधळ वाटतोय. गोंधळ आहे, खूप गोंधळ आहे. माणसांचं कन्फ्युजन आहे. वयस्कर लोक बसलेले आहेत. जे यादीमध्ये नावं घेतले ते नाहीये तर निदान जे आहे त्यांना तरी द्यायला पाहिजे ना. जे थांबले तिथं सकाळपासून त्यांना तरी द्यायला पाहिजे ना. किती वयस्कर माणसं आहेत, किती लोकांची नावं घेतली ते नव्हते, मग तुम्ही ते करायला पाहिजे ना. कामधंदा सोडून हे सगळे आलेत. आपण अजिंक्य हे पुन्हा एकदा दृश्य पाहतोय राजारामपुरी परिसरातलं. या झाडाच्या खाली म्हणजे सावलीचा आधार घेत नागरिक आहेत. आता आपण पाहतोय परत की या ठिकाणी हे नागरिक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. 100 लस फक्त शिल्लक आहेत. आपण आतलं जे म्हणजे खरी परिस्थिती जी होती ती परिस्थिती आपण प्रेक्षकांना दाखवली, पण ही परिस्थिती अनेक लसीवर पाहायला मिळते. त्यामुळे लोकांचा जर संताप अचानकपणे उडाला तर तो अपेक्षितच म्हणता येईल, कारण मोठ्या संख्येनं नागरिक तर येत आहेत, मात्र अनेक लसीकरण केंद्रांवर अशा पद्धतीनं सावळा गोंधळ हा पाहायला मिळतोय. अजिंक्य. नक्कीच संदीप, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि कोल्हापूरमधली सध्याची लसीकरणाची काय स्थिती आहे ती आपण बघितली. कोल्हापुरात देखील नागरिक गर्दी करतायत, मात्र नोंदणी ज्यांनी केलेली आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. लसींची उपलब्धता तर आहे, मात्र लसी फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळं प्राधान्यानं ज्यांना लस द्यायची आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना त्याबद्दलचं कळवलं गेलं पाहिजे, ते मात्र कळवलं जात नाहीये. आणि याचा संताप जो आहे तो देखील बघायला मिळतोय. यानंतरची पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्यामध्ये कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेनं अगदी 20 वर्षांच्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या कवेत घेतलंय. पण सुशीला पाठक नावाच्या 102 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केलेली आहे. 15 दिवस उपचार घेऊन पाठक आजींनी अतिशय खंबीरपणे कोरोनाशी लढा दिला आणि कोरोनाला आजींनी हरवलेला आहे. कोरोनाला घाबरू नका, कोरोनाशी 2 हात करा, तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल, असा संदेश या सुशीला पाठक आजींनी दिलेला आहे. ठीक हो जाएगा, मैं ठीक हो गई, आप ठीक हो जाएगी, भगवान आपको अच्छा रखेगा, वैक्सीन लीजिए. या आजींपासून आपणही प्रेरणा घेतली पाहिजे. 102 वर्षांच्या या आजी आहेत. कोरोनाशी लढा देत त्यांनी कोरोनावर मात केलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, 102 वर्षांच्या या आजींनी कोरोनावर मात केलेली आहे आणि त्या संदेश देखील देत आहेत की तुम्ही कोरोनाला घाबरू नका, सकारात्मक रहा, खंबीरपणे कोरोनाला लढा द्या आणि कोरोनावर मात तुम्ही देखील कराल. सोबतच त्या लस घ्या हे देखील आवाहन करताना दिसत आहेत. अजित, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर या आजींनी जो मेसेज दिलेला आहे, म्हणजे त्यांचं वय 102 वर्ष आहे, त्यात आता ते कोरोनातून बऱ्या होऊन आलेले आहेत आणि या परिस्थितीत देखील त्यांनी लोकांना एक मेसेज देण्याकरता किंवा कोरोना याला घाबरला तरच कोरोना तुमच्यावरती मात करू शकतो, नाही तर अन्यथा तुम्ही जर कोरोनाला घाबरला नाहीत तर तुम्ही सहज कोरोनावर मात करू शकता. हा एक छोटा संदेश पण खूप मोठा परिणाम करणारा संदेश आहे. हा देण्याकरता ह्या आजीने ही उठाठेव केली आणि आजीने याकरता बाईट देखील दिला. आपण जर आजींचं नीट ऐकलं असेल तर आजी हेच म्हणतायत की कोरोनाला घाबरू नका, कोरोनाला तुम्ही घाबरलात तर कोरोना तुमच्यावरती मात करेल किंवा कोरोना तुमच्यावरती हावी होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजीने हे देखील आवाहन केलेलं आहे की वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घेतल्यामुळे मला जास्त त्रास झालेला नाहीये, त्यामुळे तुम्ही जर वॅक्सिन घेतलं तर तुम्हाला वॅक्सिन घेतल्यानंतर देखील तुम्हाला जर कोरोना झाला तर त्या कोरोनाचा परिणाम तुमच्या शरीरावरती 0 असेल किंवा काही प्रमाणात तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे एकीकडे कोरोनाला घाबरू नका आणि दुसरीकडे लस घ्या, हे दोन्ही संदेश या 102 वर्षांच्या आजीने दिलेले आहेत. हा खरंच लोकांकरता आदर्श आहे. जे आज अनेक असे लोक आहेत की जे कोरोनाला घाबरतात, ज्यांना कोरोना झालेला आहे, त्यांना भीती वाटते, साहजिक आहे. ज्यांच्यावरती परिस्थिती येते त्यांनाही वेळ कळते, पण काही परिस्थितीमध्ये आजीने हा मेसेज दिलेला आहे की कोरोना जर झाला कोणाला तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरून जाऊ नका, सक्षमपणे सकारात्मकतेने त्या कोरोनाशी 2 हात करा, कोरोनाशी लढाई करा, कोरोनावर तुम्ही सहज मात कराल, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. मात्र तुम्ही घाबरून जाल, स्वतःला तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमची सर्व एनर्जी जी आहे ती भीती करण्यातच खर्च होईल आणि त्यामुळे कोरोनावर मात करण्याकरता तुम्हाला कोणत्याही तुमची सगळ्याची एनर्जी आहे ती मग तुम्हाला कामी येणार नाही. हा अगदी छोटा संदेश आहे, म्हणजे खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि आजींचं वय पाहता या
सगळ्या प्रकरणात आपण बघितलं आजींचं वय पाहता आजीने जो मेसेज दिलेला आहे तो खरंच लोकांनी आत्मसात करावा आणि या दृष्टीने लोकांनी कोरोनावरती भीती सोडून मात करावी, हा त्यातून मोठा संदेश आहे. अगदी खरं अजित, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मकता ठेवल्यानं नेमकं काय होऊ शकतं हे या पाठकाजींनी दाखवून दिलेलं आहे. आपण पुन्हा एकदा पाहूया पाठकाजींनी नेमका काय संदेश दिलाय सर्वांना ते. वैक्सीन ले लो, ठीक हो जाएगा, मैं ठीक हो गई, आप ठीक हो जाएंगे, भगवान आपको अच्छा रखेगा, वैक्सीन लीजिए. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. बातमी नाशिक मधली आहे. नाशिक जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. फक्त आज पुरेल इतकाच लसीचा साठा सध्या शिल्लक आहे. लसीच्या अनुपलब्धतेमुळे जिल्ह्यातील 50% केंद्रांमध्ये सध्या लसीकरण बंद आहे. 2.5 लाख लसींची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे. आजची ही परिस्थिती आहे, त्यामुळे उद्या पूर्ण जिल्ह्यात कदाचित लसीकरण ठप्प देखील होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, नाशिकमध्ये देखील लसीचा तुटवडाच आहे आणि आज जर अशी परिस्थिती आहे तर उद्या नेमकं लसीकरणाचं काय एकंदरीतच स्टेटस असेल त्याबद्दलची साशंकता आहे. प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये खासगी आणखीन सरकारी आपण जर का बघितलं तर जवळपास 592 लसीकरण केंद्रातनं लसीकरण सुरू होतं. गेल्या 4 दिवसावरी जवळपास 90% लसीकरण केंद्र बंद होते. पण 78,800 लसींचा साठा आला. आणखीन पुन्हा लसीकरण सुरू झालं. पण ज्या पद्धतीनं अभूतपूर्व गर्दी समोर उसळली, हा साठा संपण्याचा आजचा अखेरचा दिवस अशी एकंदरीत परिस्थिती. कोवॅक्सिन असो की कोविशिल्ड, कोणत्याही लसीचा साठा आता शिल्लक नाही. अवघ्या 7 ते 8 हजार लसीचा साठा शिल्लक आहे. आज दुपारपर्यंतच नाशिक जिल्ह्यामध्ये सगळेच लसीकरण केंद्र जे आहेत जवळपास अर्धे तर कालच बंद आले, पण इतर सुद्धा सगळेच आज दुपारपर्यंत लस शिल्लक नसताना लसीकरण केंद्र बंद होईल अशा प्रकारची नामुष्की नक्कीच ओढवणार आहे. पुण्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून लसीकरणासाठी गाडी पोहोचलेली आहे. 2.5 लाख लसींची मागणी आहे. पण अजूनपर्यंत कोणताही नवीन साठा वितरित न झाल्यानं येते 2 दिवस तरी नाशिक जिल्ह्यामध्ये लसीकरण पूर्णपणे बंद झालं असेल असं चित्र नक्कीच असेल. खरं तर 1 मे पासून मोठा गाजावाजा करत अनेक वेगळ्या प्रकारे 18 वर्ष वरील वगैरे या सगळ्यांना आपण लसीकरण देऊ, मोफत लसीकरण करू अशा प्रकारचा करण्यात आला होता. त्यानंतर ते सुद्धा गोंधळमुळे होणार नाही असं चित्र स्पष्ट आलं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कोवॅक्सिन असो की कोविशिल्ड या कोणत्याही लसीचा साठा हा आज दुपारपर्यंतच नाशिक जिल्ह्यात येईल. अर्धे केंद्र आत्ताच बंद पडले. महापालिकेचे 55 केंद्र नाशिक शहरात होते, आता फक्त 5 केंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे आणि तिथे सुद्धा दुपारी 1 वाजेपर्यंत पुरेल एवढाच साठा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 77 केंद्रांवर आता फक्त लसीकरण सुरू आहे आणि तेही आज दुपार संध्याकाळपर्यंत पुरेल. मालेगावलाच संध्याकाळपर्यंत पुरेल एवढा साठा आपल्याला समोर येतोय. पण लसीचं प्रचंड मोठं दुर्भिक्ष असल्यामुळं लसीकरणावर खूप मोठा नामुष्की ओढवण्याची वेळ आता या 2 दिवसात येते आणि उद्या परवा जर का लसीचा साठा आला नाही तर 100% लसीकरण बंद असणार एवढं निश्चित. अजिंक्य, अगदी खरं आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. नाशिकमध्ये सध्या फक्त 50% लसीकरण केंद्रांवरच लसीकरण होत आहे. उर्वरित केंद्र ठप्प आहेत. लसींचा तुटवडा आहे. लस केव्हा मिळेल याबद्दलची माहिती दिली जात नाहीये. प्रशासनाकडे मागणी तर केली आहे, लस केव्हा येईल याबद्दलची माहिती नाही. एका ब्रेकसाठी थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर बातमी आपण बघणार आहोत. पुण्यातली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही पुण्यात खासगी डान्स बार सुरू असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी उत्तम नगर भागातल्या लबडे फार्म हाऊसवर धाड टाकली आहे. या धाडीत पुणे महानगरपालिकेतल्या 4 कॉन्ट्रॅक्टरसह 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे. यात मुंबईच्या 5 महिला डान्सर्सचाही सहभाग आहे. या ठिकाणी डान्स सोबतच मद्यपान आणि धिंगाणा देखील सुरू होता. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनेक गोष्टी देखील सापडल्याचं समोर येत आहे. लबडे फार्म हाऊसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईच्या MIDC पोलीस ठाण्याच्या बाहेर एक अट्टल आरोपी गजल लोटी यानं धुडगूस घालत पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली आहे.
त्यानं पेवर ब्लॉकनं पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आलेला आहे. काल रात्री त्याला एका ठिकाणी झालेल्या भांडणाच्या प्रकरणात पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलेलं होतं. मात्र रात्री अचानक या गजल लोटी यानं तोडफोड सुरू केली. मुंबईतल्या जोगेश्वरीच्या बहरामबाग परिसरात एका 5 वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं बलात्कार केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडलेली आहे. आरोपीचं नाव सुनील सुखराम गुप्ता असं असून तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे. पीडित मुलीचं कुटुंब हे आरोपीच्या घरातल्या पोटमाळ्यावर भाड्यानं राहतं. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ही मुलगी आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली असता आरोपीनं दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. मुलीनं थोड्याच वेळात आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबानं याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपी सुनीलला बेड्या ठोकल्या. आणखीन एक ब्रेक घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. सचिन वाझेच्या अडचणीत वाढ झालेली आहे. वाझे विरोधात खुल्या चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. वाझे विरोधात भ्रष्टाचाराच्या 2 तक्रारी आलेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणामध्ये अजून तरी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र वाझे विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीची मागणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेली आहे आणि त्यामुळे सचिन वाझेच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. हार्पिकने दिला तुमच्या